असतो. आता कसं आहे, किती 4-5-6 महिने 8 महिने झाले तू ब्लॉगिंग केली नाही, त्याच्यामुळे कॅमेराची तू केली कशी असं बोलतोय. बट कॅमेराची पोझिशन मी विसरलो नाहीये ना. चलो 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 चलो. नाही, मोस्ट ऑफ टाइम काय करते मी बोलण्याच्या ओघामध्ये इथं न पाहता इथं पाहते, म्हणून मग आता सुरू करायचं. ते वाट बघताय आपली, बडबड ऐकताय. ठीक आहे चल. चलो. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. आणि हा ब्लॉग आहे आमच्या गृहप्रवेश आणि शिफ्टिंगचा. हो. तर आता एक स्टेप बाय स्टेप जाऊया आपण, ठीक आहे. तर मागचा जो ब्लॉग बघितला असेल, आम्ही कीज वगैरे कलेक्ट केला आणि त्याच्यानंतर मी बोललो होतो की आम्हाला पूजा वगैरे करायची. बट आता का आपण नवीन घर घेतल्यावरती आपण काय करतो सगळ्यात आधी वास्तुशांती. येस. बट काही गोष्टी असतात तेव्हा वास्तुशांती नाही करता येत. जसं की जर प्रेग्नेन्सी असली तर पूजा करता येत नाही. आणि काहीतरी स्पेसिफिक मंथ आहे त्याच्यानंतर नाही करता येत. म्हणजे सुरुवातीला करू शकतो, पण आम्ही त्या कॅटेगरीत बसत होतो की जे नाही करू शकत जोडीने पूजा. सो ते पोस्टपोन झालं. मेन जी पूजा आहे ती. पण आता नवीन वास्तूमध्ये येतोय तर न पूजता तुम्ही तिथं राहायला जाणं म्हणजे ते थोडं चुकीचं असतं. आणि त्याच्यामुळे मग त्याच्यावरती उपाय पण आहे आपल्या संस्कृतीमध्ये. तसं जर वास्तुशांती नाही करतायत तर कलश पूजा हे एक ऑप्शन असतं, जी करून तुम्ही कलश पूजन करून तुम्ही घरामध्ये शिफ्ट होऊ शकतात आणि तिथं राहू शकतात. म्हणजे त्या वास्तूचं तुम्ही पूजन केलेलं असतं. तर तेच आम्ही केलंय. आणि जे की तुम्ही आता येणाऱ्या पुढे क्लिपमध्ये बघणार आहे. अर्चू, म्हणजे ते भटजीचं तू सांगू शकतेस काय झालं की? म्हणजे जेव्हा वास्तुशांती करायची की कलश पूजा करायची हे डिसाईड झालं, तेव्हाच ब्राह्मणाकडे 2-3 ठिकाणी विचारलं आणि मग त्यांनी सांगितलं की तुम्ही कलश पूजाच करा. आणि कलश पूजा कशी करायची, काय करायची आणि कसं कसं करणार ते सगळं त्यांनी प्रोसिजर दिली होती. त्याच्यानंतर काय वाचायचं, काय मंत्र बोलायचे ते सगळं. आणि ॲज युजल मग ते माहिती होतं. मग म्हणजे बरंच हेल्प झाली ती. आणि मग त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की मग ती घरीच करूया. म्हणजे फोनवर पण विचारलं की म्हणजे भटजींना बोलवायचं की घरी करायचं. तर मग ते बोलले की तुम्ही कलश पूजा घरी करू शकता. तर मग आम्ही घरीच करायचं ठरवलं. आणि मग आम्ही थोडं प्रिपरेशन केलं. आदल्या दिवशी किरणने घरात येऊन साफसफाई केली, ते तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल. मग ते झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं सामान वगैरे घेऊन आलो आणि जी पूजा केली ती तुम्ही आता बघू शकता. तेच बोलणार होतं, थोडा ब्रेक लगाओ भाई, पहले उनको देखने तो दो हमने किया क्या है. तुम एकदम राजधानी एक्सप्रेस जैसा निकली गए आगे. चला ठीक आहे. आता पूजा बघा. अर्चूच्या व्हॉइस ओव्हर मध्ये ऐका तुम्ही की अर्चूने कशी कशी पूजा केली आहे. आणि तो सेक्शन संपल्यानंतर अजून काहीतरी गोष्टी आहेत त्या मी पुढे सांगतो. तर थोड्या वेळाने आपण 3 मिनिटांनी भेटूया. सगळ्यात आधी गृहप्रवेशाचं सगळं आम्ही सामान घेऊन आलो इथे आणि त्याच्यानंतर प्रिपरेशन स्टार्ट केलं. तर सगळ्यात पहिले कलश तर मांडायचाच होता, पण सोबतच उंबरठा पूजन पण करायचं होतं. त्याच्यासाठी मग ते हळदीचं लेपन करावं लागतं, ते मी तयार केलं. त्याच्यानंतर ते लावलं आणि ज्या पद्धतीने पूजा सांगितली त्या पद्धतीने केली. त्याच्यावर रांगोळी काढली, हळदी कुंकू अक्षदा वाहिल्या, फुलं वाहिले. त्याच्यानंतर धूपदीप दाखवला आणि अशा प्रकारे ज्या पद्धतीने समजलंय त्या पद्धतीने करायचा ट्राय केला. ते झाल्यानंतर आम्ही घरात प्रवेश केला आणि त्याच्यानंतर पूजेची मांडणी केली. आणि थोडं थोडं गाईड करत, कारण मला माहिती होतं की पूजा कशी करायची, त्याच्यामुळे मी थोडं किरणला सांगत त्याच्याकडनं ती मांडणी करून घेतली. आम्ही भटजी बनवलं होतं. आणि मग ती मांडणी झाल्यावर आम्ही पूजा केली. त्याच्यानंतर गणपती स्तोत्र म्हणायचं होतं ते म्हटलं आणि जे काही मंत्र म्हणायला लावले ते म्हटले. आणि अशा प्रकारे आमची पूजा झाली. इकडे बाहेरून आली खालून स्पेशल भटजी बोल रहे हैं. क्या पांडे जी कॉपी भी ठीक से नहीं करते हो आप? जरा ऑब्झर्वेशन हे बघ. हां ऐक, हे असं पहिला हे थोडं बाहेर. हां ओके. इकडे बाहेर. घराचा पहिला दिवस, इन्स्ट्रक्शन बिलकुल कडक ऐकताना. हां वरच्याला आता मध्ये डॉट डॉट्स पहिले इथे, मग खाली एक साईडला आणि साईडला 2-2 लाईन्स काढ. नको हा तू. एक तर इंट्रो शॉट देतोय तुम्हाला छान.
अच्छा पेड्याचा शॉट नाही घेतला, काजू कत्तीचा काजू कत्तीचा शॉट आधी घेतला, पेड्यानंतर घेतला. सप्तमं विघ्नराजेन्द्र धूम्रवर्णं तथाष्टकं नवमं भालचन्द्रं षोडशमं तु विनायकम् एकादशं गणपति द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्याय पठेत्. अशा प्रकारात आम्ही गृहप्रवेश केलाय आणि कलश पूजन करून, आणि त्याच्यानंतर आता मेन टास्क होता म्हणजे शिफ्टिंगचा. आणि तो येणारा ब्लॉग तुम्ही बघणार आहे. शिफ्टिंगला खूप हालत टाईट झाली होती. मला ऑलमोस्ट 5 दिवस लागले शिफ्टिंग करायला. थोडं पोर्टवरून छोटा मिनी ट्रक बुक करून थोडा सामान खाली लिफ्टपर्यंत आणायचा, त्याच्यानंतर त्याला ट्रकमध्ये लोड करायचा, लोड करून परत इथं खाली लिफ्टच्या इथं उतरायचा, परत वर चढवायचा, परत घरात ठेवायचा. इथं फक्त एक प्रोसेस झाली. ही सगळी प्रोसेस सुरू करायची आधी तिथं पॅकिंग, ती एक वेगळी प्रोसेस होती. आणि इथं आल्यानंतर त्या गोष्टीला परत अनपॅक करून जागेवरती लावायचा. म्हणजे शिफ्टिंग साधी गोष्ट नाहीये, खूप लागते. आता ते पुढच्या ब्लॉग मध्ये, येणाऱ्या ब्लॉग मध्ये तुम्ही शिफ्टिंग बघणार आहे आमची. आम्ही शिफ्टिंग कशी केली आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला अजून थोडी हिंट देतो. त्याच्यानंतर येणारे ब्लॉग थोडे अप अँड डाऊन असतील. म्हणजे आमचा जो मागचा 10 महिन्याचा जो प्रवास आहे, तुम्ही विचारत होतात की ब्लॉग्स काय येत नाहीये, तर त्याच्यात खूप सारे रिझन्स होते. फक्त प्रेग्नन्सी एक रिझन नव्हतं. ते आता मी येणाऱ्या एका व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बोलेल. त्याच्यामुळे तुम्ही आता चॅनलला बघत राहा. आता तुमची जी कंप्लेंट होती ना, ब्लॉग्स येत नाही रेग्युलर, ती आता मी सॉल्व्ह केलेली आहे. आता रेग्युलर ब्लॉग्स येतील, मोठे ब्लॉग्स मध्ये येतील, आणि मध्ये शॉर्ट्स व्हिडिओ पण. त्याच्यामध्ये मी माझा प्रवास मागच्या 10 महिन्यामध्ये, आपलं आयुष्य कसं आपल्याला डाऊन घेऊन येते, कसं आपल्याला उभं राहायला लागते, कसं आपण परत पुढे वरती बघू शकतो, या सगळ्या गोष्टीचा प्रवास आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या आता ह्या व्हिडिओमध्ये बोलणं चुकीचं आहे, कारण आता हा एक चांगला व्हिडिओ पण असं एकदम डिटेलिंग मध्ये नाही जाणार आहे. ओव्हरऑल थोडं ओव्हरव्ह्यू देणार आहे. ओव्हरव्ह्यू म्हणजे पूर्णच सांगणार आहे मी माझ्या पद्धतीने जे मला सांगायचं आहे ते. सो ते ऑडियन्स आणि माझ्यातली गोष्ट आहे ती लपवायला नको. ठीक आहे, तू असं माझ्यावरती बंदूक नाही ठेवू शकत. काही गोष्टींची तू नाही ठेवू शकत. माहिती मी दाबला गेलेलो आहे तुझ्या याचा अर्थ असा नाही की मी बोलू शकत नाही. जा रे तू, मला दाबून ठेवलेलं आहे. काय बोलत नाही म्हणून त्याचा फायदा घेतला. 4 नंबर वाले किसी को बोलने देंगे? ये हमने बोलना स्टार्ट किया पहले से. हमारी किस्मत भगवान ने लिख के भेजी है. 4 नंबर दिया है. 4 नंबर प्रमाणे कोणी समोरच्याला बोलू देत नाही, हे लिखित आहे. ठीक आहे, कबूल केलेलं आहे. म्हणजे कसं आहे, आधी मी अंदाज घेतला, नंतर मला असं कळायला लागले की बायको चिडते, त्याच्यामुळे तू थोडीशी सैलाना बोईलाना पहिला पॉइंट तुम्ही पकडून चला, मी दाबला गेलेलो. ठीक आहे, चला अभी एंड कर देते ना, ये तो अपना चलता ही रहेगा. इतना 13-14 साल से चल रहा है. मैं क्या बोल रहा हूँ. ठीक आहे, चला भेटूया आपण नवीन ब्लॉग मध्ये. उद्याच येईल ब्लॉग. डेली ब्लॉग टाकतो आता टाइमपास नाही करत. आणि हा ब्लॉग आता शूट करून 4 वाजेला एडिट करून मला